मित्रांनो नमस्कार, तुम्ही बघत असाल पुणे विद्यापीठाच्या मेन बिल्डिंगच्या बाहेर आम्ही आहोत। ॲक्च्युली आम्ही 11 वाजल्यापासून आलो आहे सगळेजण, पण आम्हाला वेळ मिळत नव्हती म्हणून आम्ही इथे वेट करत होतो पावसात। तर शेवटी फायनली आम्हाला VC सरांचा वेळ मिळाला। आम्ही आज अपडेटसाठी आलो होतो रिगार्डिंग कॅरी ऑन किंवा री एक्झाम। तर तुम्हाला एक क्विक अपडेट सांगतो जे आम्हाला त्यांनी क्विकली सांगितलं। त्यांनी आम्हाला क्लिअरली आत बोलवलं आणि सांगितलं की त्यांचं आत्ता एक प्रेझेंटेशन येतं, ते आत्ता आम्हाला काय भेटू शकत नाही आहे। तर त्यांनी एक 5 मिनिटं आम्हाला वेळ दिला आणि त्यांनी सांगितलं की संडेला तुम्ही सकाळी त्यांच्या म्हणजे घरी निवासस्थानी त्यांनी यायला आपल्याला सांगितलेलं आहे। आपण असंही मंडेपर्यंत थांबणार होतो मित्रांनो, पण जस्ट बिकॉज की एक क्विक अपडेट असावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो। आणि बऱ्याच मुलांचा हा क्वेश्चन मार्क होता की हे जे शिष्टमंडळ आहे हे वेळ का देत आहे, इतका वेळ दिला नाही पाहिजे म्हणून। तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी एवढी सांगतो की आपल्याकडे सांगितलं जातं की जे कोण आपले सिनियर आहेत किंवा वडीलधारी लोक आहेत तर त्यांचा शब्द आपण ऐकला गेला पाहिजे या हिशोबाने। आणि एक सिस्टीम आहे, याची एक हायरार्की आहे। ती हायरार्की जर आपण फॉलो नाही केली तर कदाचित उद्या आपल्यावरती क्वेश्चन मार्क येऊ नये म्हणून आपण ती वेळ त्यांना दिली होती। बॅकलॉग का डर ना रिजल्ट की चिंता, अब इंजीनियरिंग में सिर्फ स्कोर ही स्कोर होगा। टॉप क्लास लर्निंग, हैंड रिटन नोट्स, सॉल्व PYQs, स्ट्रेटेजी सेशंस, डाउट सेशंस, 1-to-1 टीचर इंटरैक्शन के साथ अब यूनिवर्सिटी वाइज क्यूरेटेड, अपडेटेड, प्री रिकॉर्डेड कोर्सेज आपको मिलेंगे आल्स इंजीनियर के ऐप पर। ट्रस्टेड बाय 2 लाख प्लस स्टूडेंट्स। जॉइन अस, डाउनलोड द ऐप नाउ। थैंक यू। संडे पर्यंतचीच वेळ आहे, जर नसेल तर मंडेला काय करायचं, तर यासाठी आपल्याकडे NSUIचे जे माजी जिल्हा अध्यक्ष आहेत भूषण सर, तर ते तुम्हाला या बाबतीतले क्लिअर अपडेट देतीलच। सर नमस्कार, मी भूषण रानमरे, NSUIचा माजी अध्यक्ष आहे। बऱ्याच दिवसापासून आपण हे प्रोटेस्ट करतोय। म्हणजे 2 वर्षापूर्वी आपण कॅरी ऑन संदर्भात प्रोटेस्ट केलं होतं। मागच्या विद्यार्थ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला, त्यामुळे आपल्या साईडनी तो निर्णय झाला। पण मला एक असं सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की संडेला त्यांनी आम्हाला भेटायला बोलवलेलं आहे। तर संडे नंतर कुठल्याच पद्धतीचं शिष्टमंडळ वगैरे काय तसं काय कुठली गोष्ट नसणार आहे। आपण सगळे विद्यार्थी आणि युनिव्हर्सिटी असाच डायलॉग असेल। आणि तुम्ही जो निर्णय सोमवारी जो काय निर्णय घ्याल त्यामध्ये NSUIचे सगळे पदाधिकारी असतील, माझे असू देत आजी असू देत, हे सगळे तुमच्यासोबत असतील। रोनक सर आहेत, रोनक सर सगळे तुमच्यासोबत असतील। तुम्ही जो निर्णय घ्याल त्या सोबत आम्ही आहोत। तुम्ही प्रोटेस्टचा निर्णय घेतला, तुम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला, तुम्ही उपोषणाचा निर्णय घेतला, तरी आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत शेवटच्या ह्याच्यापर्यंत। जोपर्यंत निर्णय आपल्या बाजूने लागत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या साथ सोडायची नाही आहे। आणि सगळ्यांनी एकजूट होऊन आपल्याला सोमवारी जे काय डिसिजन घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे असं मला विनंती करायची। आणि कुलगुरूंनी एक सांगताना सांगितलं आहे की आम्हाला विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स किंवा हे जे काय सगळ्या गोष्टी आहेत ते आम्हाला जास्त ताणता येणार नाही आहेत। जो काय आमचा निर्णय असेल तो जुलै एंडिंगपर्यंत आम्हाला घ्यावाच लागणार आहे, असंही पद्धतीने त्यांनी एक निर्णय म्हणजे आम्हाला सांगितला आहे। आपण जे काय असेल ते संडेला पुढचं जे काय लाईव्ह असेल त्यामधून आम्ही तुम्हाला कळवूच। येस, संडेला आम्ही त्यांच्या निवासस्थानी जातोय आणि एकदा त्यांच्याशी भेटून बघतो आणि त्याच्यानंतर जसं आत्ता आम्ही व्हिडिओ शूट करतोय तसा परत आम्ही व्हिडिओ शूट करू आणि तसं तुम्हाला मी अपडेट करतो। आणि सगळे विद्यार्थी प्रतिनिधी लांबून आलेत, सरसुद्धा वेळ काढून आलेत, त्याबद्दल सरांचाही धन्यवाद। थँक्यू।